तर आज आपण आणले इंग्रजी नवीन वर्षावर एकदम टॉप खतरनाक नाद तुटरेल परमेश्वर कृपेनं. तर बघायला गेलं तर आज आपण लाईट थीम आणि डार्क थीम एकदम क्रिएटिव्ह लेवलला केल्या. जी लाईट थीम आहे ती ऑलरेडी आपल्या इंस्टाग्रामला पडल्या आणि तुम्ही त्याला एवढं भरमसाठ डेक प्रेम दिला त्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. बाकी जी डार्क थीम आहे ती नवीन केली गेलेली आहे, ती आता इथं डायरेक्ट दिसाल्या. तुम्हाला दोन्हीपैकी कुठली आवडली नक्कीच कमेंट करा. बाकी नवीन इंग्रजी वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसं आपलं वर्ष बघायला गेलं तर नवीन गुढीपाडव्याला असते, पण नक्कीच असो जगाप्रमाणे परत नवीन आपण कॅलेंडरप्रमाणे संकल्प ते करू शकतोय. नक्कीच तुमचाही काय प्लॅन आहे 2026मध्ये नक्कीच कळवा. बाकी ढीक प्रेम दिला यावर्षी 2025ला इंस्टाग्रामला यूट्यूबला, त्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम सदैव कायम राहो, परमेश्वराचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम भरपूर राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. बाकी या आपण आजच्या बेसिक ॲडव्हान्स गोष्टी बघूयात. बाकी पी सीची ऑफलाईन बॅच आणि पी सीची ऑनलाईन बॅच पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये लॉन्च होईल, येत्या काही दिवसातच, काळजी करू नका. बाकी आत्ता फक्त अवेलेबल आहे आपला मोबाईलचा क्लास. तर हा ॲडव्हान्स 1500 रुपयाचा मोबाईलचा क्लास आहे. जसं की यामध्ये तुम्हाला 25 दिवसांचे व्हिडिओज भेटतात, रेकॉर्डेड क्लास भेटतोय, एक व्हिडिओ 1.5 तासाचा आहे, असं 25 व्हिडिओज भेटतील. यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स, बेसिक ॲडव्हान्स सगळ्या प्रकार डिझाईन, बेसिक ॲडव्हान्स कॅलिग्राफी, बेसिक ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग सगळे शिकवले. फोटोपी ॲप, पिक्सल लॅब, इन्फिनिट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगच्या ॲप्लिकेशनमध्ये. यासोबत ॲप्स, मटेरियल, भरपूर काही गोष्टी, सर्टिफिकेट, तुमच्या नावाची कॅलिग्राफी सगळं भेटणार आहे. काळजी करू नका. बेसिक टू ॲडव्हान्स ज्यांना कोणाला पाहिजे क्लास नक्कीच वर तुम्हाला नंबर दिसल्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. बाकी पी सी ऑनलाईन आणि ऑफलाईनसाठी जरा थांबा, नक्कीच लवकरात लवकर बॅच लॉन्च होतील. तर चला तर फायनली बघूयात आपण बेसिक टू ॲडव्हान्स आपल्या ज्या काही डिझाईन आहेत तर त्या. जर अजून कोणी आपल्या इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर लवकरात लवकर फॉलो करा, तिथल्या ब्रॉडकास्ट चॅनलला जॉईन व्हा, टेलिग्रामलाही जॉईन व्हा आणि त्याचबरोबर आपल्या सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलला. भरपूर ढीक प्रेम दिला त्याबद्दल खूप खूप आभार. बाकी चला फायनली आपण जाऊयात बेसिक टू ॲडव्हान्स डिझाईन बघायला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर आता आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर आता आपल्या इंस्टाग्रामचा नवीन रेशो आहे बघा 3:4 वाला, तर तो सगळ्यांनी यूज करा, चांगल्या प्रकारे सेट होईल. जर होत नसेल तर आपलं इंस्टाग्राम अपडेट करा. चला तर तुम्हाला कोणती थीम आवडते, लाईट की डार्क, डिझाईनच्या बाबतीत नक्कीच कमेंट करून कळवा. मला दोन्ही थीम आवडतात. त्या प्रकारे बघायला गेलं तर नक्कीच क्रिएटिव्ह लेवलला पण दोन्ही थीम छान दिसतात नक्कीच. तर आता आपण पहिला बॅकग्राऊंडचा भाग ॲड केला आहे, त्यानंतर इथं आपल्या रिलेटिव्ह साईजमध्ये यायचं आणि इथं प्रॉपर वडलं ना 100 केलं की आपलं सेट होते. हे आपला व्हाईट भाग आहे जेणेकरून आपलं टेक्स्ट उठून दिसावं या दृष्टिकोनातून. हे आता आपण काय करूयात, लॉक करून टाकूयात. जेव्हा तुम्हाला काय एडिट करायचं असेल, कोणताही भाग पाहिजे असेल यातला, तर हे लॉक काढायचं आणि मग घेऊ शकताय. डायरेक्ट करायला गेलं की पुढचा भाग आपण ॲड करू शकत नाही, त्यामुळं इम्पोर्ट. पुढील गोष्ट, तर आता आपल्या या फटाकड्या आपण लावल्यात, फायर क्रॅकर्स आपण म्हणतो याला इंग्लिशमध्ये. तुम्ही टाकला की तुम्हाला भरपूर रिझल्ट फ्रीपिक, पिंट्रेस्ट, गुगलला भेटून जाईल. कलरफुल लावल्यात जेणेकरून अजून छान दिसेल. इथं डार्क लावून चालणार नाही, लाईट बॅकग्राऊंड आहे त्यामुळं प्रॉपर एकदम छान. 2026 नववर्ष शुभेच्छा. तुम्हालाही पुन्हा एकदा शुभेच्छा. त्यानंतर वरील आपला डायलॉग आहे. डायलॉग तुम्ही चेंज करू शकताय, आपल्या चॅट जीपीटीवरनं तुम्ही डायलॉग तयार करून घेऊ शकताय. जसं की नववर्ष शुभेच्छा, मराठी क्विट्स इन 4 लाईन्स 3 लाईन्स, जे तुम्हाला पाहिजे त्या लेवलला सर्च करा, येऊन जाईल भरपूर चांगला डाटा रिझल्ट. सर्वांना नवीन वर्षाच्या आणि शुभेच्छा आपण ठेवलं आहे एकदम वेगळ्या अशा डॉटेड थीममध्ये, जे मला पर्सनली आवडलं. तुम्हाला आवडलं का नक्कीच सांगा. ट्रेंडप्रमाणे चेंज होत जाणं गरजेचं आहे. ट्रेंड जसा असेल तसाच तुम्ही तो कॉपी करणं गरजेचं आहे, तेव्हाच आपल्याला अपडेटेड गोष्टी कळतील, समजतील. हार्दिक शुभेच्छा. बघू शकताय अतिशय छान आणि बेस्ट असा आपला मुद्दा आपण ॲडअप केलेला आहे परमेश्वर कृपेनं. चला आता पुढील गोष्ट, पुढील मुद्दा. आता इथं आपण शुभेच्छुक थीम ॲड केलेली आहे. त्यानंतर आत्ता जो ट्रेंडिंग शेपचा भाग चालू आहे तर तो नक्कीच आता आपलं हे बल्कमध्ये पण दिले गेलेले आहेत आणि सेपरेट पण दिले गेलेले आहेत, ते पण नक्कीच चेक करा, म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबली यूज करावं यासाठी. लेफ्ट आणि या थीममध्ये खालचा पण. बाकी हा आपला भाग बॅक साईडचा.
चेकआउट करा, लॉक. आपली फायनल इमेज त्यानंतर मग आपलं नाव आणि ज्या काही डिटेल्स राहिल्यात आपल्या त्या पण ॲड करूयात. या सगळं लॉक केलं गेलेलं आहे. नक्कीच कृपया लॉक काढा आणि त्यानंतरच मग यूज करा फायनली. यात आपल्या खालचे डिटेल्स आपण ॲडअप केलेले आहेत. नक्कीच ओव्हरऑल संपूर्ण कन्सेप्ट बघा कशा आहे, कलरफुल ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि मिडल अलाइनमेंट सगळं आहे. ओके, बाकी जिथं आपल्या शुभेच्छा जे काय टेक्स्टचा भाग आहे तिथं तुम्ही तुमचं नाव डिटेल्स जे काय आपल्या ऑर्डरीप्रमाणे करू शकताय. तर या टीममध्ये आपली पहिली डिझाईन झाली. कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. हे जे आपण PLP फाईल सेव्ह करू शकतो. PLP कसं सेव्ह करायची, फाईल प्रोजेक्ट त्यानंतर न्यू इयर 1 26/1 आपण असं करूयात. आता डायरेक्ट सेव्ह करायला गेला की हाफमध्ये कट होऊ शकतं, त्यामुळं कीबोर्ड आपला ऑफ करायचा आणि त्यानंतर मग सेव्ह करायचं, जेणेकरून हे सेव्ह झालं. त्यानंतर पुन्हा सेव्ह ॲजमधनं जर तुम्हाला आपल्याला JPG सेव्ह करायचं असेल तर नक्कीच इथनं PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह करा आणि त्या अल्ट्राला टाका, कारण का हा जास्त एमबीचा भाग होतो. ओके, चला दुसरी आपली डिझाईन बघूयात. या बेसिक टू ॲडव्हान्स. तर आता इथं आपण फ्रॉम गॅलरीमधनं आपला डार्क भाग घेणार आहे. आपण लाईट भाग काय प्रॉपर तिथं ब्लेंड मोड्स त्याने एवढं नसतात, त्यामुळे छान प्रकारे होऊन जाते. डार्क भागला ब्लेंड मोड ते यूज केलेले असतात, त्यामुळं जरा प्रॉब्लेम होतो मिक्सिंगला, बाकी काही नाही. बाकी जे बॅकग्राऊंड दिले ते बघू शकता तुम्ही, सेपरेट पण दिले. फॉर एक्झाम्पल म्हणजे डायरेक्टच आपण ॲड केलं विथ नॉईजवालं. तुम्हाला सेपरेट पण सगळ्या गोष्टी दिल्यात त्या नक्कीच चेक करा. हे प्लेन बॅकग्राऊंड थीम आहे, बघू शकताय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला योग्य पद्धतीने वापरता येईल, यूज करता येईल. यामध्ये प्लेन बॅकग्राऊंड आहे. त्याचबरोबर ह्यावर आपण काही ब्रशेस तीन मारल्यात, जेणेकरून तो भाग आपला उठून दिसावा. टेक्स्टचा पुढचा ब्लॅक ब्राऊन कलर थीममधला. त्यानंतर मग आपलं काही टेक्स्टचा भाग आपण यात मिक्सिंग केला आहे. आता ह्या टेक्स्टच्या कलरला आपल्याला बॅकग्राऊंडला मॅच करायला जायचं तर ब्लेंड मोड अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आपण इथनं याचा म्हणजे कलर चेंज करायचा. एकदम छान आणि बेटर दिसते बघा. ओके, बघू शकता एकदम बेस्ट. लॉक. बाकी मग आपलं शेप्स आहेत ते नक्कीच चेक करा, एकदम क्लास लेवलला. फक्त इथं ऑपेसिटी 0 ते जरा 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 आपण वाढवत येऊ शकतो. 50पर्यंत आपण ठेवला, एकदम टॉप क्लास झाले. तर आता या थीममध्ये कंप्लीट आपला भाग म्हणजे कव्हर झाला आहे. आता सगळ्यात मेन म्हणजे आपला डोळा पण ऑफ करून घेऊयात. तुम्हाला पाहिजे असेल तर हा भाग तुम्ही सेपरेटली घेऊ शकताय, नाहीतर आपलं बॅकग्राऊंड आपण ऑलरेडी विथ नॉईजवाले केले. नॉईजसाठी आपल्याला ब्लेंड मोड्स लागतात ओव्हरले, त्यामुळे तो इथं आपण डायरेक्ट यूज करू शकत नाही. त्यामुळे ओके, विथ नॉईजवाला आपण बॅकग्राऊंड दिलेला आहे, नक्कीच चेक करा. व हे आपलं वरचं टेक्स्ट जे आहे ते आपण इथं प्रॉपर लेवलला ॲड केलं आहे. नूतन वर्ष 2026. आता जर तुम्हाला संपूर्ण एडिटेबल भाग बघायचा असेल, इनर ग्लो तीन लावला आहे, ह्याला कसं आपलं टेक्स्चर तीन लावलं, ते सगळं आपण फोटोपॅ PSD तुम्ही ओपन करू शकता, जे मोबाईल एडिटर आहेत ते. बाकी जे काय PC एडिटर आहेत किंवा लॅपटॉप आहेत त्यांनी नक्कीच आपल्या फोटोशॉपमध्ये बेस्ट लेवलला होऊन जाईल, काळजी करू नका. हे आपलं चांगल्या प्रकारे सेटअप झाला. त्यानंतर शुभेच्छा एकदम बेटर अँड बेस्ट वेमध्ये रिलेटिव्ह साईज सेट करा. त्यानंतर लॉक परफेक्ट लेवलला, आणि त्यानंतर आपला वरचा डायलॉग बघू शकताय एकदम बेस्ट आणि बेटरमध्ये चांगल्या प्रकारे. मागायचं सांगितल्याप्रमाणे कृपया ChatGPTवरून तुम्ही युनिक थीमचं डायलॉग तीन करून घेऊ शकताय. तर पुढील मुद्दा ते म्हणजे काय, सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा, नवीन वर्षाची शुभेच्छा असं तुम्ही लिहू शकताय. एकदम बेस्ट टेक्स्ट आहे. तर अलाइनमेंट बघा, राईटला आपण सगळ्या गोष्टी ठेवल्या. नूतन वर्ष बसून झालं, त्यामुळे वर्ष जो काय रफार आहे, वेलांटी मात्रे उकार ते जे काय असेल तर ते जर राईट लेफ्टला असेल प्रॉपर, तर आपण मध्ये आधी किंवा लेफ्ट राईटला अक्षर घालू शकतो. जसं की आता नूतनचा उकार देता आला आहे, वर्षाचा जो काय वरचा रफार आहे तो पलीकडे आला आहे, त्यामुळे आपण ते परफेक्ट सेट करू शकलो. जर हे नूतनचा उकार ते मध्ये विद्यार्थ्यान आला असता तर प्रॉपर लेवलला आपल्याला मग मॉडिफाय करणं गरजेचं होतं. तर ती एक गोष्ट वेगळी आहे, त्यावर पण आपण इंडिपेंडंट डिटेल्स ट्युटोरियल ते आणण्यात काळजी करू नका. आता हा आपला भाग आपण घेतला आहे एलिमेंट्सचा, जो आता ट्रेंडिंग शेप आहे त्याच्याच थीममधला आपण एलिमेंट तयार गेलेला आहे, चेक करू शकताय. रिलेटिव्ह साईज सेट,
त्यानंतर सगळं ओके अँड परफेक्ट. लेवलला आपले डॉट्स इन जरा आपण बऱ्यापैकी लेवलला ॲडअप केलेले आहेत. नक्कीच सेटअप करा छान प्रकारे. जिथं आपला गॅप होता त्यामध्ये डॉट्स ते एकदम छान आणि बेटर दिसतात बघा. पर्सनली आवडलं मला खूप ते. त्यानंतर मग काय आपला रेग्युलर खालचा भाग जसा आहे तसा एकदम सिम्पल बट स्वीट ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपली डिझाईन अजून टॉप क्लास दिसते. आपला इमेज चांगल्या प्रकारे फ्रंट अँगलचा बेटर अँड बेस्टवाला. त्यानंतर मग पुढील ज्या काय आपल्या डिटेल्स असतील तर त्या कलर आपल्या बॅकग्राऊंडच्या टेक्स्टवरचा उचलायचा आहे. प्रॉपर ऑड कलर उचलला की प्रॉब्लेम होणार. कलर कॉन्ट्रास्टवर आपलं ऑलरेडी ट्युटोरियल आले चांगल्या प्रकारे, ते नक्कीच चेक करा. भरपूर चांगल्या प्रकारे परमेश्वर कृपेने गोष्टी समजून सांगितल्या गेलेल्या आहेत. आवडल्या तर नक्कीच कमेंट करून कळवा. तुम्हाला काय अवघड जातं आहे, काय सोपं जातं आहे तेही नक्कीच तिथं कळवा. ओके, भरपूर कलर स्कीम्स, कलर व्हील, बेसिक टू ॲडव्हान्स कळवलं गेलेलं आहे. ओके, छान आहे ते, चेक करा. रिलेटिव्ह साईज सेट केली आणि लास्टचं आपलं नाव राहिलेलं आहे तर ते एकदम परफेक्ट लेवल आपलं ॲडअप केलं. त्याचा कलर कॉम्बिनेशनचा भाग बघा कसा आपण सेट केलेला आहे. तर ओव्हरऑल संपूर्ण डिझाईन बघा. ही जी पण प्रोजेक्ट फाईल जी काय तर ती आपण सेव्ह करायची आहे. याला आपण न्यू इयर प्रॉपर 26वाला जो काय आहे भाग, इथं 2 आपल्याला नाव द्यायचं आहे आणि इथं कीबोर्ड ऑफ करून सेव्ह करा. कीबोर्ड ऑन करून सेव्ह केला की कट होण्याची शक्यता आहे. तर या टीममध्ये ओव्हरऑल संपूर्ण डिझाईन झाली. बाकी सेव्हचा तुम्हाला माहीतच आहे, सेव्ह इमेजेस PNG. तर ओव्हरऑल संपूर्ण दोन्ही डिझाईन कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून कळवा. PC सारखी डिझाईन आपल्या पिक्सल लॅबमध्ये टॉपची झाल्या. बाकी ज्यांना कोणाला एडिटेबल पाहिजे आहे ते नक्कीच फोटोपे यूज करा. बाकी PC युजरसाठी काय आपण टिप फाईल दिल्याच किंवा फोटोशॉपमध्ये तुम्ही करू शकता. तर नक्कीच धन्यवाद. इथंपर्यंत आपला हा व्हिडिओ बघितला, भरपूर प्रेम दिला या वर्षासाठी. नक्कीच पुढच्या वर्षी आपण जरा कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करूयात. ह्या वर्षी जरा डिसकंटिन्यू होतो, काही क्लासच्या लोडमुळं असेल किंवा इतर गोष्टी असतील त्यामुळं. बाकी भरपूर प्रेम दिला तरीही खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आपणास व आपल्या परिवारास इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर क्लासचाही विचार करा, नवीन संकल्प तयार करा. नक्कीच ऑनलाईन असू देईल आपला क्लास, ऑफलाईन असू देईल क्लास, किंवा आपला मोबाईलचा असू देईल. मोबाईलचा पण ॲडव्हान्स आधीमध्ये आपण घेणार आहे यावर्षी नवीन. बाकी ज्यांना तोपर्यंत रेकॉर्डेड पाहिजे तिने रेकॉर्डेड घ्या. मोबाईलचं पण अजून डेट फिक्स नाही आहे त्याची, अजून या महिन्यात काही महिन्यात होणार नाही, प्रॉपर 2-3 महिने लागतील त्याला अजून. ओके, थांबा प्रॉपर. तर नक्कीच भरपूर प्रेम दिला. कुठल्या बॅचला ॲडमिशन पाहिजे जरा थांबा, चांगल्या प्रकारे लॉन्च होऊ दे. लगेच झाल्या ॲडमिशन डन करा नवीन संकल्पानुसार आणि बेस्टमध्ये नवीन वर्ष सुरुवात करा. ओके, तर खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस तुमच्याही या वर्षीच्या. बाकी भेटतो लवकरच आपण एकदम चांगल्या नवीन विशाळ व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, टेक प्रेम, बाय, धन्यवाद.